कालपासून आपण सोशल मीडियावर बातम्यांमध्ये एकच दृश्य पाहतोय, ते म्हणजे पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची। ही दृश्य थरकाप उडवणारी, अंगावर काटा आणणारी आहेत। आणि मी तर गेल्या महिन्यातच काश्मीरमध्ये आणि याच प्लेसवर जाऊन आली आणि आता या मंथ मध्ये तिकडेच त्याच स्पॉटवर थेट पर्यटकांवर हल्ला, ते पण हिंदू। माझ्या डोक्यात कालपासून हीच गोष्ट फिरते आणि तो रस्ता अतिशय भयंकर, म्हणजे ना गाडी जाऊ शकत ना पायी जाऊ शकत, फक्त घोड्यांच्या मदतीनेच वरती जाऊ शकतो। आणि जरा जरी घोड्यांचा पाय सरकला तर डायरेक्ट दरीत, इतकं खतरनाक एक्सपिरियन्स होतं। म्हणजे कधी काय होईल काहीच सांगता येत नाही। पण हे पहिल्यांदा घडतंय का? तर नाही, याआधीही अनेक हल्ले झालेत, ते पण असे की जे एकापेक्षा एक भयानक हल्लेत। सगळ्यात पहिला हल्ला हा 2016 मध्ये उरी येथे करण्यात आलाय, ज्यात भारतीय लष्करावर हल्ला होऊन 19 जवान शहीद झालेले। यानंतर 2017 मध्ये, म्हणजेच जेव्हा अमरनाथ यात्रा असते तेव्हा शेकडो भाविकांची दर्शनासाठी गर्दी होते आणि याच गोष्टीचा फायदा उचलून दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या थेट बसवर हल्ला केला होता, ज्यात 7 भाविकांचा मृत्यू झाला। पुढे 2019 चा सगळ्यात मोठा म्हणजे पुलवामा अटॅक, जो आजही लोक विसरू शकले नाहीयेत। यात 46 भारतीय जवान शहीद झालेले। या सगळ्या हल्ल्यानंतर भारताने थेट पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलं, मात्र तरीही 2024 मध्ये श्रीनगरच्या मार्केटमध्ये ग्रेनेड हल्ला झाला, यात 11 जण जखमी झाले आणि त्या वर्षी TRF जवानांनी हल्ल्याची जबाबदारी घेतली। मात्र या वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे कुठेतरी पर्यटक कमी झालेले, पण पुन्हा भारतीय सैन्य दलाचा सुरक्षा कडक बंदोबस्त पाहून पर्यटक मोठ्या संख्येने जम्मू काश्मीरमध्ये फिरायला लागले। आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन 22 एप्रिल 2025 म्हणजेच काल पहलगाम मध्ये पर्यटकांवर हल्ला झालाय, ज्यात फक्त हिंदू पर्यटकांनाच टार्गेट करून धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेला। यात महाराष्ट्राचेही 6 जण मारले गेले। हा पुलवामा 26/11 इतकाच मोठा हल्ला आहे, त्यामुळे या हल्ल्यानंतर गव्हर्नमेंट काय ऍक्शन घेईल आणि मोस्ट इम्पॉर्टंट, या सगळ्या घटनांमुळे आता लोकांना प्रश्न पडलाय, कमेंट्स करून सांगतायत की काश्मीर खरंच सुरक्षित आहे का आणि पर्यटकांच्या सेफ्टीचं काय? याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।